हॅलो, गुड मॉर्निंग. तर मी ऑफिसमध्ये होते. लंच ब्रेक चालू होता आणि मग नंतर आम्ही खाली गेलो थोडं राऊंड मारायला. आणि राऊंड मारून झाल्यावर वरती आलो तर लिफ्टमध्ये थोडं काम चालू होतं आणि आमचं सगळं लक्ष तिकडेच होतं. अँड देन आम्ही 5 वाजता टी ब्रेक असतो आमचा. तर ब्रेकसाठी खाली आलो तर आम्ही एक रील पण काढली होती. तुम्ही इन्स्टाला जाऊन बघा, पोस्ट केली आहे. मग ते रीलचे 5-6 वेळा रिटेक घेऊन लास्टला आमची रील परफेक्टली झाली तयार. मग नंतर वरती गेलो आणि वरती हा स्वरूप आला होता. त्याला ते पेज कट करून हवं होतं, त्याच्यासाठी तो मला रिक्वेस्ट करत होता आणि मी त्याला नव्हते करून देत. मग नंतर आम्हाला जायचं होतं संध्याकाळी नाही म्हणजे आम्ही डिनरलाच जाणार होतो. बट माझं लॉगआउट 6 वाजता झालं आणि मी आणि मानसी मग गेलो तिच्या घरी. आणि नंतर मग हे दोघी पण आल्या तिथे आणि नेमकं ह्या आल्या आणि लाईट गेली होती. त्यामुळे दीपाली रिक्वेस्ट करत होती लाईट यावी अशी. मग नंतर खरंच लाईट आली नंतर थोड्या वेळात. आणि मग आम्ही सगळे ना रेडी व्हायचं होतं आणि दीपालीसोबत आम्ही एक प्रँक पण केला. तिचं जो टॉप होता तो आम्ही आधीच घेऊन आलो होतो आणि तिला असं वाटलं आम्ही आणलाच नाही आहे. मग नंतर सगळ्यांचं मस्त मेकअप वगैरे करून दिला मी. माझं तेच काम असतं, प्रत्येकाला रेडी करून देणं. मग नंतर आम्ही चौघी रेडी झालो मस्त आणि निघालो लगेच हॉटेलला जायला. आणि जायला आम्हाला तरी 8-8:30 झालेच होते. मग नंतर रिक्षा केली. रिक्षात पण 3च जण अलाउड असतात, बट आम्ही 4 जण होतो. सो एक्स्ट्रा पैसे देऊन आम्ही गेलो हॉटेलमध्ये. आणि तिथे जाऊन एक प्रॉब्लेम असा होता की आम्ही तीही नॉनव्हेज होतो आणि दीपाली एकटी व्हेज होती. सो आम्ही त्याच्या पण रील्स बनवल्या आहेत खूप साऱ्या हॉटेलमधल्याच. तर इन्स्टाला जाऊन तुम्ही चेक करा रील्स कशा आहेत ते. मग स्टार्टरसाठी दीपालीने एक मसाला पापड घेतला आणि आम्ही नॉनव्हेज ऑर्डर केलं होतं. आणि मग मसाला पापड तर आम्ही चौघींनी मिळून खाल्ला. बट नॉनव्हेज दीपालीला तर काही खाता आलं नाही, त्यामुळे ती आमचं फक्त तोंड बघत बसली होती. आणि आम्ही मस्त तिला चिडवत स्टार्टर खाल्लं नॉनव्हेजचं. मग मेन कोर्सला आम्ही मस्त चिकन हंडी ऑर्डर केली आणि दीपाली बिचारीने पनीरच खाल्लं. व्हेजवाल्यांचे हेच प्रॉब्लेम असतात, काय खावं काय नाही, तेच नुसतं पनीरच खावं लागतं. मग नंतर थोडेफार फोटोज वगैरे काढले तिथे. आणि मग स्वीट खायचं होतं म्हणून मग आम्ही आईस्क्रीम खायला गेलो तिथं शॉपमध्ये. तिथं पण कन्फ्यूज कोणते घेऊ. बट शेवटी आम्ही छोटासाच आईस्क्रीमचा डब्बा घेतला आणि तो खाल्ला पटकन, कारण थोडं लेट होत होतं. जास्त उशीर झाला असता तर मग बस भेटली नसते परत, त्यामुळे मग फास्टमध्ये खाल्लं. आणि मग आम्ही बाय केलं सगळ्यांनी आणि निघालो लगेच आपापल्या घरी. तर असा होता आजचा दिवस. तर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.